दुर्वे दादा मोबाईल होतो त्याला मोबाईल खाली करायला लाव. अरे त्याला मोबाईल खाली करायला लाव. हे उत्तर महाराष्ट्रामध्ये भादेन असेल, जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक, अहिल्यानगर आणि मालेगाव येतो. पण मालेगावमध्ये आपल्याला परिस्थिती माहिती आहे, म्हणून 4 ठिकाणी मी कॉन्सर्ट केलं होतं. 4ही ठिकाणी महायुती सत्ता आलेली आहे. जळगावला आपली महायुती होती, नगरला त्या ठिकाणी युती होती, आणि नाशिक आणि धुळे हे मी त्या ठिकाणी 16 लढले होतो. 4ही ठिकाणी आम्ही मोठ्या मताधिक्याने खूप मोठ्या संख्येत आमचे उमेदवार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. जळगावला माहिती आहे, आमच्या युतीमध्ये आम्ही 46-27 जागा घेतलेल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व जेवढे कमळाचे चिन्ह होते 100% त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 74 पैकी 47% आमच्या त्या ठिकाणी आहेत. बाकी शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचेही आहेत. धुळ्याला सुद्धा त्या ठिकाणी 50. धुळ्याची परिस्थिती अशी आहे की 19-20 नगरसेवक ठराविक भागात निवडून येतात, तिथे काहीच कोणाला चालत नाही. पण 54 जागा उभ्या होत्या. 54 पैकी 50 जागा धुळ्यामध्ये कमळाच्या फुलावर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, 54 ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की एकतर्फी सगळा निर्णय मतदारांनी कौल आपला उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. नगरला सुद्धा 27 आणि 25 अशा 52 जागा 64 पैकी या महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून सगळा बोलबाला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच आहे. नाशिकला आपण बघितलं असेल, सर्वात लक्ष नाशिककडे होतं. या ठिकाणी 74 पैकी 75 पैकी या ठिकाणी 122 पैकी थोडी गल्लत होते जळगाव, तर 122 पैकी आम्ही 118 जागा लढलेलो होतो. 4 जागा आम्ही सोड दिलेल्या होत्या. इथे काही उमेदवार फारसा उत्पन्न नव्हता, आणि म्हणून 118 जागा आम्ही लढलो. त्यापैकी 72 जागा त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या. आम्ही या ठिकाणी वेगवेगळे लढलो. शिंदे सेना आणि अजितदादा हे एकत्र लढले. आम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लढलेलो होतो. काही कारणामुळे जागेच्या वातावरण पिसकटलेली होती, पण या ठिकाणी एकतर्फी 72 जागा या ठिकाणी जिंकलेलो आहोत. म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच महापालिका मी एक हाती त्या ताब्यामध्ये घेतलेल्या. आपण गटनेत्यांसंदर्भात काही आज गटनेत्यांच्या संदर्भामध्ये कमिशनर ऑफिसला रजिस्ट्रेशन करायचं असतं, म्हणून आज जळगाव होतं, या ठिकाणी नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, या ठिकाणचे रजिस्ट्रेशन गट आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. गटप्रमुख जे आहेत ते आम्ही नेमलेले आहेत. धुळेच्या बाबतीमध्ये आमच्या एका नगरसेवकाची बहीण एक्सपायर झाली आणि दुसऱ्याला अटॅक आलेला आहे पॅरालिसिसचा. त्यामुळे आजच्या शक्य नव्हतं, म्हणून आम्ही 2 दिवस उशिरा आता आम्ही एकत्रितपणे सगळे पुन्हा उत्तर महाराष्ट्र आज नोंदणी करणार होतो. पण धुळ्यातून 2 दिवसांनी पुन्हा या ठिकाणी येऊन तर त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना हजर ठेवावं लागतं. या ठिकाणी येतील आणि गट स्थापन करतात. भाऊ, कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे. याकडे कसं वाटतं? नाही, मला वाटतं या बाबतीमध्ये मला कुठली अधिकृत माहिती नाही. त्यांनी दिल्लीहून सरळ विचारून आपण बघतात तेवढी गर्दी एअर शोच्या बाबतीमध्ये तिथे असेल किंवा इथे असेल हे सुद्धा मला सध्या मिळालेली नाही. तशी त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो. माननीय मुख्यमंत्री महोदय